नमस्कार. मी डॉक्टर श्रीहर्ष गोडबोले. मी जोशी हॉस्पिटल आणि रत्न हॉस्पिटल पुणे येथे मूत्रपिंड विकार तज्ज्ञ म्हणजेच नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आपल्या शरीरातील किडनी हे अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. आपल्या शरीरातले विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर फेकण्याचे काम किडनी करते. आपली किडनी निरोगी ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला काय करता येईल हे आपण आज ऐकूयात. दिवसभरात आपण किती पाणी प्यावे असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडतो. तर याला काही नियम नाही. तहान लागेल तितके पाणी प्यावे. उन्हाळ्यामध्ये किंवा व्यायाम केल्यावर पाण्याचे प्रमाण वाढवावे. तसेच आजारपणात किंवा उलट्या जुलाब होत असतील, ताप येत असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवावे. आपल्या लघवीचा रंग पाण्यासारखा असेल किंवा फिका पिवळा असेल तर आपले पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे आपण समजावे. आपण आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे. दिवसभरात 1 टीस्पून किंवा 5 ग्रॅम मीठपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. त्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. आपण आपल्या आहारात फळांचा, विशेषतः लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे भाज्यांचाही समावेश करावा. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे असतात, त्यामुळे किडनी निरोगी राहते. पौष्टिक आहाराबरोबर आपण आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल करावा. मद्यपान आणि धूम्रपान टाळावे. वजनावर नियंत्रण ठेवावे आणि नियमितपणे व्यायाम करावा. साधारणपणे आठवड्याभरात 5 दिवस तरी किमान अर्धा तास व्यायाम करावा. मात्र पूरक पोषक मूल्ये म्हणजेच न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सचा वापर टाळावा. मूत्रपिंड विकाराची सगळ्यात महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि अतिरक्तदाब. म्हणूनच रक्तातील साखर आणि BP म्हणजे रक्तदाब हे वारंवार तपासावे. वेळोवेळी तपासणी केल्यावर आपल्याला किडनीचा आजार लवकर ओळखता येतो आणि त्यावर उपाय करता येतो. म्हणूनच आपण त्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट, लघवीचा तपास किंवा पोटाची सोनोग्राफी अशा काही चाचण्या कराव्यात. अशा प्रकारे आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केल्यामुळे आपले किडनीचे आरोग्य आपल्याला कायम ठेवता येते. धन्यवाद.